नमस्कार मैत्री फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा मॅथ्स पार्ट 1 याचा आपला लास्ट चॅप्टर तो आहे 6वा स्टॅटिस्टिक्स आणि त्याचा आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत. तर त्यासाठी आपला पहिला क्वेश्चन काय आहे? द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स and the time they utilized daily for their studies. Find the mean time spent by students for their studies by direct method. आपल्याला या क्वेश्चन मध्ये खाली टेबल दिलाय आणि वर क्वेश्चन काय सांगितलाय की मुलं आहेत एवढी खालची, म्हणजे बघा 0 ते 2 तास अभ्यास करणारी किती आहेत? 7 मुलं आहेत. 2 ते 4 तास अभ्यास करणारी मुले 18 आहेत. 4 ते 6 तास अभ्यास करणारी 12 मुले आहेत. 6 ते 8 तास करणारी 10 मुले आणि 8 ते 10 तास अभ्यास करणारी मुलं ही 3 आहेत. बरोबर, एवढी म्हणजे एवढे तास अभ्यास करणारी एवढी मुलं आहेत. आपल्याला संख्या दिलेली आहे आणि आपल्याला मीन काढायचे. मीन आपण किती प्रकारे काढतो? एक तर आपल्याकडे 3 टाइप आहेत मीन काढण्याचे. फर्स्ट आहे डायरेक्ट मेथड, सेकंड आहे अज्युम्ड मीन मेथड आणि थर्ड जी आहे ती आपली स्टेप डेव्हिएशन मेथड. तर आपला साधा सोपा पहिली मेथड ती आपल्याला मेन्शन केली आहे क्वेश्चन मध्ये की डायरेक्ट मेथडने तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. तर डायरेक्ट मेथड आपण काय करतो? पहिल्यांदा डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याकडे 4च कॉलम फक्त असतात. फर्स्ट असतो क्लास, सेकंड क्लास मार्क, देन फ्रिक्वेन्सी आणि देन xi fi म्हणजे क्लास मार्क इनटू फ्रिक्वेन्सी. हे आपला 4th कॉलम असतो. तर आपला पहिला कॉलम आता आपण आखून घेऊया. फर्स्ट असणार आहे क्लास. ठीक आहे, आपल्याला सेकंड कॉलम लक्षात राहावा म्हणून आपण त्याच्या शेजारीच क्लास मार्क घ्यायचा. ठीक आहे, क्लास मार्क आणि त्याच्या शेजारी फ्रिक्वेन्सी. जरी आता आपल्याला टेबल मध्ये बघा दरवेळेस प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं? फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि क्लास दिलेला असतो. ठीक आहे, क्लास मार्क हा आपण काढायचा असतो. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी ह्याच्या शेजारी लिहिली तर हा टेबल तुमचा असा शेजारी येतोय आणि मग तुम्हाला समजायला सोपं जाईल. त्यामुळे मी काय करते, फ्रिक्वेन्सी आधी लिहिते आणि मग क्लास मार्क लिहिते. आणि थर्ड आपला आहे fi xi म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट. क्लास म्हणजे आपल्याकडे काय आहे तर टाइम दिलेला आहे. ठीक आहे, कशाचा? मुलांच्या तासाचा, अभ्यास करण्याच्या तासाचा. तर हा टाइम दिलेला आहे आणि आपल्याला कशात दिलाय? आवर्स मध्ये दिलाय. फ्रिक्वेन्सीज म्हणजेच आपण काय म्हणतो fi, क्लास मार्क म्हणजे xi आणि या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे fi * xi. ठीक आहे, हा टेबल आता आपण असा उभा लिहूया. ठीक आहे, 0 2 2 4 हा काय झाला? आपला टेबल झाला. फ्रिक्वेन्सी आपल्याला ही दिली आहे 7 18. आता तुम्ही काय करा, फ्रिक्वेन्सी याची आपल्याला नंतर ऍडिशन करायची असते त्यामुळे युनिटला युनिट डिजिटच खाली लिहा म्हणजे तुम्हाला ऍडिशन करायला सोपं जाईल. ठीक आहे, 18 12 10 and 3 हा झाला आपला फ्रिक्वेन्सी. आता क्लास मार्क बघा कसं काढतो आपण. क्लास मार्क कसं काढतो? अप्पर क्लास प्लस लोअर क्लास अपॉन 2. ठीक आहे, आपल्याकडे अप्पर क्लास कोणती आहे? 2 आहे आणि लोअर क्लास 0. या दोघांची ऍडिशन केल्यावरती काय येणार? 2 येणार अपॉन 2. आपला आन्सर किती आला? 1. पण ह्याचं काय असतं? सोपी पद्धत. आता समजा तुम्हाला आता हे साधं सरळ दिलंय बरोबर, 0 ते 2 2 ते 4 4 ते 6. मग आपण मीन यातला क्लास मार्क काढू शकतो कसा? 0 आणि 2 यांच्यामध्ये काय येतो? 1 येतो. 2 आणि 4 यांच्यामध्ये काय येतो? 3 येतो. 4 6 यांच्यामध्ये काय येतो? 5 येतो. म्हणजे इथली जी रिकामी जागा आहे ती तुम्ही भरून काढा म्हणजेच आपल्याला क्लास मार्क. पण काही वेळेस हे फॉलो होत नाही, हे आपल्याला उपयोगी पडत नाही, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पडतं. 2 च्या नंतर काय येतं? 3 आणि मधली संख्या बघा 4 5 इथला 7 आपला आणि इथला 9. तुम्ही कधीही ट्राय करा
येते का 8 + 10 18 18/2 9 आन्सर आलं. ठीक आहे, म्हणजे हे आपलं बरोबर आहे. आता आपल्याला Fi * Xi करायचंय म्हणजे फ्रिक्वेन्सी * क्लास मार्क केल्यावरती आपल्याला काय भेटणार आहे हे. मग 7 * 1 7 18 * 3 54 12 * 5 60 70 आणि 9 त्रिक 27. ठीक आहे, तर हे आला आपला आन्सर. आता यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे बरोबर. एक तर आपल्याला याची ऍडिशन करायची आहे आणि याची ऍडिशन करायची आहे. 7 आणि 4 किती होतं 11 11 आणि 7 18 ह्याच्या इथे एक द्या. आता हे 6 होणार बरोबर. 6 × 12 हे 12 आणि हे 7 किती होतंय 19 19 आणि 2 21 म्हणजे 218. हा आपला काय आला Fi * X आहे आणि फ्रिक्वेन्सीची आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे, क्लास मार्कची नव्हे. आपण हे इकडे लिहिलंय म्हटल्यावरती असं नाही. आता आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये काय करूया इकडे घेऊन बघूया. मग तुम्हाला काय सोपं जातंय तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये. तर 7 + 8 किती 15 होतंय बरोबर. 7 आणि 7 14 आणि 15 15 आणि 5 किती होतंय 20. मग 0 हा इथे लिहायचा. 2 आला हातचा आणि हे 3 आणि हे म्हणजे 50 आन्सर. आणि यालाच आपण काय म्हणतो n. ठीक आहे, n = आपला 50 आहे आणि यालाच आपण काय म्हणतो Fi * Xi. मी इथे लिहिते. हा टेबल जो आहे क्लास मार्कचा इथेच संपलाय. मी याचं इथे लिहिते Fi * Xi = आपलं किती आलंय 280. आता आपण काय करूया यांचा मीन काढूया. आपण मीन कसा काढतो x बार ने काढतो. ठीक आहे, तर बघा मीन काय आहे. मीन कशाने डिनोट करतो x बार ने = समेशन ऑफ Fi * Xi अपॉन n. ठीक आहे, तुम्ही याला Fi म्हटलात तरी पण चालेल, n म्हटलात तरी पण चालेल. n हे आपल्याला सोपं पडतंय म्हणून आपण nच लिहूया. याच्या व्हॅल्यू यामध्ये पुट करूया. किती आहे 218 अपॉन 50. 2 ने भाग जातोय बरोबर. बेके आणि इथे 0 आला आणि 92 18 आणि इथे आलं 25 बरोबर. हे काय आलं आपलं 109 अपॉन 25. आता ह्याला अजून डिवाइड करायचं. कशाने भाग जातोय का याला आपण काय करूया याला. आता बघा याला भाग कशाने जात नाहीये बरोबर. याला 5 ने जातोय पण वरच्याला जातोय का नाही जातोय. 25 च्या पाड्यात 100 आहे. मग आपण त्याला असं करूया. अशा प्रकारे आपण आपल्याला याची जास्त सवय आहे त्यामुळे असं आपण डिवाइड करू. 25 चोक 100 बरोबर. 9 राहिला 25. आता इथे जातोय का नाही. मग आपण काय घ्यायचा पॉइंट घ्यायचा. इथे आला 0 25 त्रिक 75 बरोबर. इथे आलं 5 इथे आलं 1 जातोय का नाही म्हणून अजून एक 0 घेतला. 25 5 125 आणि 25 = 150 बरोबर. 25 = 150 हा आपला भागाकार. म्हणजे आपला आन्सर किती येते 4.36 आवर्स. बघा आपल्याला आवर्स मध्ये टाइम दिलाय म्हटल्यावर की इथं युनिट लिहायला विसरायचं नाही. जर समजा तुम्ही इथं युनिट लिहिलं नाही तर मार्क जातो. साधं तुम्हाला युनिट कुठनं शोधून काढायची गरज आहे का नाही. जे आपल्याला इथं दिलंय तेच फक्त इथं लिहायचंय. काही बदल करायचा नाही त्याच्यात. हा झाला आपला पहिला क्वेश्चन.